महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे याच्या प्रचारासाठी सोलापुरात राहुल गांधी यांची आज जाहीर सभा होती आहे। सोलापुरात मर्याई चौक इथल्या एक्झिबिशन ग्राउंडवर राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे। सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्याकडून राहुल गांधी यांच्या सभेची जय्यत तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। राहुल गांधी यांच्या सभेसाठी 30,000 खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं कळतं। राज्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते राहुल गांधी यांच्या या सभेला हजेरी लावतील। राहुल गांधी यांची ही महाराष्ट्रातली काँग्रेसच्या प्रचारासाठीची आणखीन एक महत्त्वाची सभा। आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांनी आढावा घेतलाय, पाहूयात। सोलापूर आणि माढा या मतदारसंघात आज दिग्गज नेत्यांची सभेची जे हजेरी आज लावण्यात येणार आहे। पाहायला गेले तर सोलापुरातील एक्झिबिशन ग्राउंडवर राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे। तर सोलापूर जिल्ह्यातील मोडलीम आणि मोहोळ या ठिकाणी शरदचंद्र पवार हे हजेरी लावणार आहे। त्यामुळे कुठेतरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झालेली आहे। एक्झिबिशन ग्राउंडवर पाहायला गेलं तर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून राहुल गांधींच्या सभेची जय्यत अशी तयारी करण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर 40,000 आसनांची व्यवस्था जिल्हा काँग्रेस कमिटीकडून करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे भव्य असं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। या स्टेजवर राहुल गांधी यांच्यासह राज्यातील जे वरिष्ठ महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे नेते आहेत ते हजेरी लावणार आहेत। तर शरदचंद्र पवार हे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचाराचा जोगवा मागण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघातील मोडलीम या ठिकाणी, तर प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी मोहोळ या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे आता कुठेतरी सोलापूर जिल्ह्यातील जे दोन महत्त्वाचे मतदारसंघ आहेत त्या महाविकास आघाडीकडून सोलापूरसाठी प्रणिती शिंदे, तर माढा लोकसभा मतदारसाठी धैर्यशील मोहिते पाटील हे मैदानात आहे आणि त्यांच्याच प्रचारार्थ आज राहुल गांधी सोलापुरात येत आहेत। राहुल गांधी भाजप आणि मित्र पक्षांवर कशा पद्धतीने टीका करतात हे पाहण्यासारखे असणार आहे। गेल्या 10 दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी काँग्रेसवर जे आरोप केले आहेत त्या आरोपांना राहुल गांधी सोलापूरच्या सभेतून काय उत्तर देणार हे याकडे राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे। कॅमेरामन अनिल कमलेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।